मला ना माझी प्रेग्नन्सी आठवते. म्हणजे अथर्वच्या वेळेला नाही, पण हो आर्यनच्या वेळेला खूप त्रास झाला होता मला. हो ग, वजन वाढलं होतं ना माझं, त्यामुळे ना ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी खूप जड गेल्या होत्या मला. पण तुला सांगते, अलका वहिनींनी इतकं प्रेमाने केलं ना माझं सगळं. आई झाल्या होत्या माझ्या तेव्हा. सो स्वीट. खरंच आहे पण गीता काकी, आई खूपच चांगले आहे खरंच. तुला माहितीये, त्यांना जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीचं कळलं ना, तेव्हा घरात डिंकाच्या लाडवांनी सगळे डबे भरले. स्वतः केले होता लाडू त्यांनी. तुला सांगते, त्या ना रोज न चुकता मला कुठली तरी पौष्टिक पेज करून द्यायच्या, अगदी न चुकता. गप्पा चालल्यात. आजी तू 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 बस तू बस तू बस. अहो, आम्हाला बोलवलं असतं, आम्ही आलो असतो खाली. मला व्यायाम पाहिजे म्हणून मी वर चढत आले. ही बघ, ही कात्रणं तुझ्यासाठी काढून ठेवली आहेत. यामध्ये छान लेख आहेत आयुर्वेदाचे. गरोदर स्त्रीनं स्वतःला कसं आनंदी ठेवावं, प्रसन्न ठेवावं, हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात. That's so sweet. थँक्यू सो मच आजी. तुम्हाला माहिती आई, बहिणींना नेहमी तुमचा उल्लेख करतात. म्हणतात, आईंनी जे माझ्यासाठी केलं ना, तेच मी तुझ्यासाठी केलं. आई होणं हा एक सुखद अनुभव असतो, पण आजच्या मुलींना का नको असतं काहीच माहिती नाही. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कळलं? आम्ही तिघी खमक्या आहोत तुझी काळजी व्हायला. आम्ही डॉक्टर नसलो तरी अनुभवी मात्र आहोत. आणि शिवाय आपल्या घरात 2 गायनायक आहेत की तुझ्या दिमतीला. कशाला उगाच टेन्शन घेतेस तू? ए, माझ्या लेकीला दिली का बातमी? नाही, अजून त्यांना नाही सांगितलंय. हे मग सांग ना, मला ना त्यांची रिॲक्शन बघायचे. त्यांची रिॲक्शन बघायला तुला तिच्या घरीच जावं लागेल. अरे हो, अगं मग फोन लाव ना त्यांना. हो, लावते ना फोन. पण विक्रांत असते तर जरा बरं झालं असतं ना. बट इट्स ओके, लावते मी. मलाही बोलायचंय माझ्या मुलीशी. आणि हो, स्पीकरवर टाका, मला ना रिॲक्शन ऐकायची त्यांची. शो. बाबा तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असतं. ठीक आहे रे, तू दमून आलास एवढा. हा, मी जरा अलका काय करते ते बघ. हे बघ विक्रांत, मला आता तुझा चेहरा हसतमुख पाहिजे. सारखं ते हॉस्पिटलचं टेन्शन तोंडावर नकोय बाबा. येस आजी. अलके, शिऱ्याचा मस्त वास येतोय ग बाई, घर भरलंय नुसतं वासानी. बरं, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की 3 महिनेपर्यंत ही बातमी घराच्या बाहेर जाता कामा नये. हो हो आई. हा, काय 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 झालं? तुला सगळं कळणार नानू, तू अजिबात काळजी करू नकोस. मला एक सांग, कुठे गेला होतास? माई, अगं एक गोड चांगली बातमी कळली, हा, म्हणून जरा आईस्क्रीम घेऊन आलोय सगळ्यांसाठी. अरे वा. थँक्यू नानू मामा. नाण्या, लक्षात ठेव, ही बातमी 3 महिने घराच्या बाहेर जाता कामा नये आणि कुठेही जाऊन फोडायची नाही. हो. पण विक्रांत, तू सॉरी धक्का दिलास आम्हाला. कसला? टेन्स काय होतोय? धक्का म्हणजे तू एवढा फास्ट असशील ना असं वाटलं नव्हतं. काय लाजतोस काय? आपलं बोलू शकतो आपण. हो. तुझ्या हनीमून साठी
पॅकेज बुक केलं ते वाया गेलं. म्हणजे असं मला आणि गीताला वाटलं होतं. मला काय बेबी मून पॅकेज बुक करू. हल्ली नवीन फॅड आलंय ते. हे असे दिवस आहेत ना, हे पुन्हा पुन्हा नाही येत रे. अनुभवावरून सांगतो. हो. तुला सांगतो, या कठड्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतास ना, तेव्हापासून बघतोय तुला. मग धावत धावत यायचास, काका मला उचलून घे ना, कठड्यावर बसव ना, मला खालचं लॉन बघायचं आहे. मजा यायची तुला इथे बसून लॉन बघताना. आणि तुला इथे बसलेलं पाहून अलकाबाईनी खालनं ओरडायची, अगं बाई कठड्यावर बसलाय आता. ओरडून सांगायचं मी तिला, काळजी करू नकोस, मी धरलंय त्याला. काका तू सोबत असलास ना की मला मस्त वाटायचं, सेफ वाटायचं. आय नो. म्हणूनच विचारतोय, खुश आहेस ना? हो काका. गुड. विक्रांत, तुझ्यातले बाळ आहे ना, छोटस गोड गोंडस, ते कधीच मोठं होऊन देऊ नकोस. काका तू तू किती छान बोलतोस रे. प्रोफेसर आहे ना, येतं मला. बघ ना, तू डॉक्टर काय झालास, गेल्या महिन्यात तुझं लग्न काय झालं, आणि आता काका 1 more आईस्क्रीम. मला चालेल. आता पटकन घेऊन येतो. आजी, हे घे हळदीचं दूध. तुझा घसा बसतोय ना सारखा सारखा, घे. काही दिवस तू रोजच पीत जा आता. अगं माझ्या म्हातारीची कशाला एवढी काळजी घेता आता? वा ग वा, म्हातारी बितारी अजिबात नाहीयेस तू. यातली एक गोळी अगदी झोपताना घे. नाही कशी, आता तुमची आई व्हावं लागलं मला, म्हणून माझं वय थोडंच कमी होणार आहे. अगं मनू, आता जायचे दिवस आले आमचे. हे आजी, हे काय ग? मला कोण आहे तुमच्याशिवाय? अगं आमच्याशिवाय दुसरं कोणीतरी असलं पाहिजे तुझ्या आयुष्यात आता. आमचं काय, आज आहोत तर उद्या नाही. आजी प्लीज, नको ना ग असं बोलू. मग मला सांग बरं, कुणी आहे का ग तुझ्या मनात? आजी, आता हे काय नवीनच? नवीन बेवीन काही नाही बर का मनू. अगं मुलगी तरुण झाली की असा सुयोग्य मुलगा शोधायचाच असतो तिच्यासाठी. ही काही नवीन पद्धत नाहीये. आणि आपल्या मोनूसाठी नाही का तशीच पद्धत वापरली आपण. पण आता तुम्ही मुली तुमची स्वतःची निवड करता ना, म्हणून आपलं विचारलं हो मी. आहे का ग तुझा कोणी? काय काय ग म्हणता तुम्ही ते? बॉयफ्रेंड ना? नाही गाजी, कुणी नाहीये. आणि मला सध्या तो विचारही करायचा नाहीये. अभ्यास किती असतो माहितीये ना तुला? अगं अभ्यास तू करतेसच ग, पण हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हो, पण जोडीदार शोधणं हे MBBSच्या एक्झाम पेक्षाही कठीण आहे. अगं कठीण विषयाचा अभ्यास आपण आधीपासूनच सुरू करतो ना. फारच शब्दात पकडतेस तू मला आज. फारच स्मार्ट हा आजी. माझी नात सुद्धा स्मार्ट आहे हा, आणि हुशार सुद्धा. मला वाटतं तिने या परीक्षेचा अभ्यास बहुतेक सुरू सुद्धा केला असेल. आजी, आज अगदी जमतंय ना तुला? उगाच काहीतरी विचार करत बसू नकोस. हे घे, ही गोळी घे, आणि हे दूध गरम गरम गळ्याला शेक देत प्यायचं असतं. आणि तू बोलतच बसलीयस. पण तू मात्र विचार कर हं, आजी काय बडबड करत होती याचा. ओके ओके,